नमस्कार. आज SA UK स्टडी अब्रॉड ॲडवायझर या संदर्भात आज छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसमध्ये आहे मी आणि माझी पत्नी. एक 2-3 महिन्यापूर्वी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून SA UK स्टडी अब्रॉड ॲडवायझरच्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली होती आणि एक जागरूक पालक म्हणून एक आम्हाला ज्या पद्धतीनं एक मुलीचं करिअर घडवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक आमचे प्रयत्न चालू होते आणि परदेशात ज्या शिक्षणाच्या संधी आहेत तर त्याची माहिती एक जनरली पुणे मुंबई अशा मेट्रो सिटीने मिळत होती असं आम्हाला सांगितलं होतं अगोदर. पण एक ग्रुपमध्ये सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ही सुविधा आलेली आहे SA UKच्या माध्यमातून. आणि मग आम्ही आकाश मिश्रा म्हणून जे स्टडी ॲडवायझर हेड आहे तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. मग त्यांनी आम्हाला जय सर जे आहेत तर जय सरांचा कॉन्टॅक्ट दिला. आम्ही जय सरांना या संदर्भात बोललो. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी एक 2-3 वेळेस आमचं काउन्सिलिंग केलं आणि आता ह्या इयरली 2 इंटेक असतात. ॲक्च्युली आम्हाला परदेशी शिक्षणाच्या संदर्भात कुठलीही माहिती नव्हती, पण एक मनात जिद्द होती की बाबा मुलीला परदेशामध्ये पाठवायचं. आणि मग त्या संदर्भात असं कधीच एक आम्हाला असं वाटलं नाही की बाबा आम्ही कुठंतरी ऑफिसला जातोय किंवा आम्ही ऑफिसमध्ये जाऊन, असं कधीच नाही. त्यांनी इतकं म्हणजे फ्रेंडली वातावरण आणि इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि असं वाटत नाहीये की मुलीला आम्ही कुठं अब्रॉडला पाठवतो ॲक्च्युली. आणि हे फक्त मला वाटतं की मी दुसरेही 1-2 सर्च केले होते फेसबुक वगैरे सोशल मीडियामध्ये, परंतु SA UKचं जे कम्युनिकेशन आहे ते इतकं बेटर आहे की असं तुम्हालाही असं वाटणार नाही किंवा आपली मुलगी परदेशात जाते आणि जरी गेली तर 99 नाही, मी तर 100% सांगतो की ती आपल्याच घरी आहे, तिथं आपल्या नातेवाईकाकडे असेल एवढा विश्वास तुम्हाला मी देऊ शकतो. एवढं बोलतो. बाकी तुम्हाला जे आहे या संदर्भात मॅडम आणि आम्ही दोघंही बऱ्याच वेळेस कम्युनिकेशन केलं. मॅडमलाही काही अनुभव आलेले आहेत, तेही सांगतील. त्या मॅडम बोलतील. नमस्ते. मी माझ्या मुलीला जेव्हा बाहेरगावी पाठवायचा हा जेव्हा मी आमच्या दोघांनी आम्ही विचार केला होता, मग त्यावेळेस पाठवायचं कुठे, जसं मिस्टरांनी सांगितलं की आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुलीला पाठवायचं ठरवलं. पण जेव्हा आपण पाठवतो त्यावेळेस आपलं लेकरू कुठे आहे आणि कुठे जाणार ह्या गोष्टी पण आपल्याला बघावं लागते. मोस्टली आपण मुलींबद्दल जास्त केअरफुल असतो. तर यावेळेस जेव्हा आम्ही इथे आल्यानंतर, कारण की कसं आहे खूप फ्रॉड होतात आणि इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही इथचा जो स्टाफ बघितला SA UKचा, मोस्टली सरांना जेव्हा भेटते, आकाश सरांना भेटते, तर आकाश सरांनी इतकं छान प्रकारे फ्रेंडली आम्हाला सांगितलं की कशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी जे केलेले आहे आम्हाला, की बेसिक टू टॉपपर्यंत आपल्याला जे डॉक्युमेंटरी जे मार्गदर्शन आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की तिथे त्यांनी जे बेसपासून जे खाण्यापिण्यापर्यंत जे म्हणतो आपण की ठीक आहे, तुम्ही आपलं जे वातावरण जे आहे, इंडियाचं वातावरण जे आहे आणि अब्रॉडचं वातावरण, याच्यामध्ये जी तफावत आहे तर ती तफावत पण आपण कशी पूर्ण करायला पाहिजे. तर त्यांनी इथे जे डॉक्टर लोक पण काही नेमलेले आहेत ते त्या डॉक्टर लोकांच्या माध्यमातून पण ते आपल्याला 2-3 महिन्याचं जे खाण्यापिण्याचे जे शेड्यूल देतात त्याचे, की जेणेकरून तिथे आपलं मुलगा मुलगी जे असेल तिथे गेल्यानंतर त्यांना पण कुठल्याच प्रकारे त्रास नाही व्हायला पाहिजे. म्हणजे सरांनी, आकाश सरांनी जो त्यांचा स्टाफ जो आहे ते इतक्या व्यवस्थित प्रकारे आपल्याला सांगतात की म्हणजे असं आपलं जे मुलगा मुलगी जे आहे ते खूप छान प्रकारे तिथे गेल्यानंतर त्यांचं जे मनामध्ये जी भीती आहे ती भीती पण कमी होऊन जाते, जी लेकरांमध्ये राहते. की आपण हॉस्टेलला जर इच्छा इथे ठेवतो म्हटलं इंडियामध्ये तरी आपण 10 चौकशी करतो आणि इथे जर म्हटलं तर 7 समुद्रापलीकडे आपले ज्या मुलगी वगैरे जाणार आहे तर ती तिथे गेल्यानंतर आपण काय पटकन तिथे जाऊ शकत नाही, तिकीट काढली की जाऊ शकत नाही. पण तिथचे जे वातावरण आहे, तिथले जे सरांनी जे केअर जे जिथे राहण्यापासून म्हणजे तिथे जे राहणार आहे, तिथे जे काय खाणं पिणं खाणार आहे ते सगळी डिटेल माहिती आम्हाला दिलेली आहे.